मिसेस देशपांडे या एकेकाळच्या सिरियल किलर होत्या. त्या जेलमध्ये होत्या. त्यांचं झालेलं आहे सगळं करून. आता सुद्धा मर्डर्स होत आहेत आणि सगळ्यांना असं वाटतं ही सुटली आहे का काय, पळून गेली आहे का काय. पण नाही, ती जेलमध्येच. आता मिसेस देशपांडे विलन आहे का हिरो आहे हे तुम्हाला 19 तारखेपासून कळेलच. माझं तर हे स्वप्नही नव्हतं की मला हे मिळेल कधीतरी, त्यांच्याबरोबर काम करायची संधी. लाईव्ह पाहिलं बरं का मी माधुरी दीक्षित मॅडमना. मी त्यांना पाहिल्या एक असा तो एक साऊंड येतो आपल्या डोक्यामध्ये. नागेश कुकुनूर हा माणूस आरडाओरडा करतच नाही आणि तरी आवाज बसतो. त्यांचा आवाज बसतो कारण त्यांना आणखी हवं असतं. आणि मला फार बरं वाटलं हे जाणून की यार, नागेश कुकुनूर सारख्या डिरेक्टरला मराठी ऍक्टर्स बरोबर काम करायला मज्जा येते, छान वाटतं. तुम्ही पाहिल्यावर तुम्हाला लक्षात येईल की हे माणसांभोवती खूप जास्त फिरतं. इक्बालमध्ये सुद्धा इक्बाल जेव्हा मॅच खेळायला जातो आणि तो एक ऍक्शन करतो अशी की हे चक्रव्यूह तो तयार करतोय आणि मग बॉलिंग टाकतो आणि मग तो आउट होतो. सो आपण सुद्धा असं केलंय त्यांनी, आपण त्या कॅरेक्टरच्या प्रेमात पडतो. तुला काय वाटतं, एक ऍक्टर म्हणून आणि एक व्ह्युअर म्हणून मे बी अशी एखादी स्टोरी की आपलं रुटेड, आपलं कल्चर पण आहे आणि काहीतरी सायफायची जोड पण त्याला मिळते. आता मराठीत अशा विषयावर पिक्चर आले पाहिजेत. मला वाटतं की आपण जेवढे रुटेड असू तेवढीच त्याची जादू वाढत जाणार आहे. दशावतार का आवडला? कारण तो कम्प्लिटली रुटेड होता. तो आपला विषय होता, आपली माती, आपलं सगळं होतं. ते हे महाराष्ट्रामध्ये फार जास्त बघितलं जाणार आहे. कारण एक तर माधुरी दीक्षित आणि दुसरं म्हणजे मिसेस देशपांडे हे टायटल. नमस्कार, ट्विक टॉक्सच्या आजच्या भागात खूप खूप स्वागत. मी मिसेस देशपांडे आणि आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी मिस्टर चांदेकर आलेत. अशी ओळख करून देण्याचं कारण हे की सिद्धार्थची नवीन क्राईम थ्रिलर वेबसिरीज येते जिओ हॉटस्टारवर, ज्याचं नाव आहे मिसेस देशपांडे. आणि त्याच्यासाठी भरपूर ट्रेलर बघितला गेलाय, त्याच्यावर चर्चा होत आहेत, प्रमोशन्स होत आहे आणि त्याच्यासाठी आज गप्पा मारायला आम्ही जमलोय. तर कसं आहे सिद्धार्थ? नमस्कार सगळ्यात पहिल्यांदा. आणि तुम्ही पण मिसेस देशपांडे आहात का? मी तेच म्हणणार होते, तुम्ही कॉपीराईट काही मला विचारलेलं नाहीये, तुम्ही असं नाव दिलेलं आहे सिरीजला. पण आमच्याकडे ज्या मिसेस देशपांडे आहेत तशा नाही आहेत ना तुम्ही? ते बघूयात आपण, आता पॉडकास्ट कसा होतोय त्याच्यावर ठरेल. ओके, माझी बंदूक कुठं? नाही. ओके, नाही, ते सगळं ठेवलंय बाहेर. ओके चालू दे. तर थोडासा आपण, म्हणजे आय एम शुअर की तू वैतागला असणार आहे या प्रश्नाने, पण तरी सुद्धा मी ह्याच प्रश्नाने सुरुवात करणार आहे. कारण माधुरी दीक्षित हे नावच इतकं मोठं आहे, ते अशी लार्जर दॅन लाईफ पर्सनॅलिटी आहे, तो एक ऑरा आहे. बरोबर. तर कसा होता तो एक्सपिरियन्स? अरे कसा वैतागेन मी खरं तर या प्रश्नाला. मला असं होतं की ज्यांना सांगता येईल मला की काय, आपण लहानपणापासून आपण पाहत आलोय माधुरी दीक्षित आणि त्यांचे परफॉर्मन्सेस, त्यांचे सिनेमे, त्यांचे डान्स किंवा त्यांच्या स्टाईल्स, हे आपण सगळं पाहत आलोय आणि ते आयकॉनिक आहे. म्हणजे अशी मला नाही वाटत असा एकही सिनेमा आहे त्यांचा की ज्याच्यातनं काहीतरी आयकॉनिक बाहेर नाही आलं. खरे. सो मला तर पहिल्यांदा, मी त्यांचा को ऍक्टर फार नंतर आहे. मी पहिले तर त्यांचा खूप मोठा फॅन आहे, चाहता, आणि असे क्रेझी फॅन्स असतात ना, त्याच्यापैकी मी आहे. म्हणजे आणि मला असं वाटतं की प्रत्येक मराठी मुलगा किंवा महाराष्ट्रीयन मुलाचे स्वप्न आहे की अरे माधुरी दीक्षितला एकदा तरी भेटावं, त्याच्या काम करावं त्यांच्यासोबत. आता मी तुला गंमत सांगतो की माझं तर हे स्वप्नही नव्हतं की मला हे मिळेल कधीतरी, त्यांच्याबरोबर काम करायची संधी, त्यांना कधीतरी भेटायला मिळावं, त्यांना पाहायला मिळावं. असं लाईव्ह पाहिलं बरं का मी माधुरी दीक्षित मॅडमना. ते असं स्वप्न होतंच, पण त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळेल हे स्वप्नही नाही पाहिलं मी कधी. पण ते झालं यार, पॉसिबल झालं. आणि काय म्हणजे तो एक्सपिरियन्स जगावेगळाच आहे. कारण आपण त्यांना पाहिल्या एक असा तो एक साऊंड येतो आपल्या डोक्यामध्ये. ट्रू. किंवा ना जवानो बात मानो, ते सगळे येतं यार. आणि त्यात त्यांचा डान्स दिसतो आपल्याला. मग दिल तो पागल है म्हणू नका, हम आपके कौन म्हणू नका, देवदास म्हणू नका, हे जे आणखी जास्त आयकॉनिक त्यांनी कामं करून ठेवली आहेत, तर ते अजरामरच होतं यार सगळं. आणि जेव्हा खराखुरा मी त्यांच्या समोर गेलो काम करण्यासाठी, तेव्हा ते वेगळंच दडपण होतं की बाबा, साहजिक आहे. एकतर एवढा मोठा दिग्दर्शक नागेश कुकुनूर सारखा, मी त्यांच्याबरोबर आधी सिटी ऑफ ड्रीम्स केलं होतं. सो त्यांनी खूप माझ्यावर विश्वास ठेवून मला याच्यामध्ये कास्ट केलं होतं. आणि त्यांनी ना माझी ऑडिशन घेतली, म्हणजे कुठल्याही ऑडिशनसाठी मी गेलो नाही, त्यांनी डायरेक्टली मला कास्ट केलं. सो हे पण एक मनात होतं यार की
हे आपल्याला दिली ही रिस्पॉन्सिबिलिटी, विश्वास रिस्पॉन्सिबिलिटी आहे. अशी जरा आयती धावून आली आपल्याकडे. म्हणजे त्यासाठी आपण मेहनत घेतलेली आहे, पण जो मेहनत घेतो त्याला प्रत्येक वेळेला संधी मिळतेच असं नाहीये. खरंय. अनेक जण, अनेक ऍक्टर्स आहेत आपल्याकडे जे खूप म्हणजे वेड्यासारखी मेहनत घेत असतात, पण कधी कधी ती संधी मिळत नाही. पण जर का आता तुला ती संधी मिळाली तर मग याचं सोनं करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. तर मग ते एक डोक्यामध्ये होतं. त्याच्याबरोबर जिओ हॉटस्टार सारखा एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे, अप्लॉज एंटरटेनमेंट सारखी एवढी म्हणजे एवढं मोठं प्रोडक्शन हाऊस आहे, आणि त्यात माधुरी दीक्षित यांच्यासमोर काम करायचं आहे. आणि माधुरी दीक्षितचा पण हा एक वेगळा रोल, एक वेगळं रूप आहे कधीच नाही. प्रेक्षकांसाठी. म्हणजे मॅडमना आजपर्यंत तुम्ही अशा भूमिकेत कधीच नाही पाहिलंय, आणि त्यांनी सुद्धा ज्या त्या कॅरेक्टरच्या डेप्थमध्ये जाऊन काम केलेलं आहे, म्हणजे अजरामर आहे ते. फारच भारी. म्हणजे ट्रेलर बघताना असं गुजबम्स येतात ना. मलाही तीच, आम्हाला सगळ्यांनाच तीच अपेक्षा आहे की जरा असा शहारा यावं अंगावर आणि लोकांनी ते बघावं, त्यांनी आणखी इंटरेस्ट दाखवा. आणि खास करून म्हणजे मी हे नागेश सरांना पण म्हटलं किंवा सगळ्यांना की हे महाराष्ट्रामध्ये फार जास्त बघितलं जाणार आहे. कारण खरंय. एक तर माधुरी दीक्षित आणि दुसरं म्हणजे मिसेस देशपांडे हे टायटल. सो हे सगळं महाराष्ट्रात पाहिलं जाणार आहे. आणि अजून एक कारण आहे, सिद्धार्थ चांदेकर हे पण कारण आहे. हा, पण आता ते काय आहे, गंमत काय आहे की ते सिरीज पाहिल्यानंतर आय होप त्यांना ते कारण मिळावं की हा यार आम्ही माधुरी दीक्षित यांच्यासाठी पाहिली ती सिरीज, आणि त्यांच्याच बरोबरीनं सिद्धार्थ चांदेकरही आवडला. हे जर का घडलं तर मला खूप आवडेलच. पण खास करून या दोन मोठ्या गोष्टी आहेत. सो हे महाराष्ट्रामध्ये बघितलं जाणारच आहे. पण आमचा मराठी ऑडियन्स जो आहे तो असं वाटेल ते दाखवा आणि ते पाहतील अशातला नाहीये. ते चिकित्सक नजरेने सुद्धा पाहणार आहेत. आणि मला असं वाटतंय की त्या ऑडियन्सेसना सुद्धा मला असं वाटतंय की हे आवडेल. जे नागेश सरांनी तयार केलेलं आहे जग, ते जग त्यांना फार आवडेल असं मला वाटतंय. खरंय. शूट करत असताना असा काही किस्सा आहे घडलेला की जो तुला कायमस्वरूपी लक्षात राहणार आहे, की म्हणजे काहीतरी एक वेगळी गोष्ट आहे की जी यू विल कॅरी विथ युअर सेल्फ फॉर युअर एंटायर लाईफ? अशा बऱ्याच गोष्टी आहेत. काही ऍक्शन सिक्वेन्सेस आम्ही जे केले ते असं एक होतं ते मी आता फार डिटेलमध्ये नाही सांगू शकणार तुम्हाला. पण असं जरा खिडकीतनं उडी वगैरे मारायचं असं जरा होतं एक पाठलाग करता असे एवढा काही अवघड स्टंट नव्हता तो. माझ्यासाठी अवघड होता बॉस, मी पहिल्यांदा केले ते. तर ते करायला मजा आली यार. आणि मला असं वाटलं की ह्यासाठी लागणारी मेहनत सुद्धा आता हे केल्यानंतर मला असं जाणवतंय की याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि याच्यावर सुद्धा काम करायला पाहिजे आणि आणखी हे शिकायला पाहिजे. पुढे जर का अशी संधी मिळत गेली तर आणि डेफिनेटली मिळेल ती. आय होप सो. अरे नाही, डेफिनेटली मिळणार. तू मगाशी जे म्हटलं की नागेश सरांसोबत काम करणं आणि तुझं दुसरं काम आहे सरांसोबतचं. आणि म्हणजे माधुरी दीक्षित हे एक जसं मोठं नाव आहे तसं नागेश सर सुद्धा तितकंच 2 वेळा नॅशनल अवॉर्ड जिंकणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. तर त्यांचं म्हणजे ते जे काही स्टोरी आता दोर झालं किंवा इक्बाल पासूनचं त्यांची लेगसी त्यांनी तयार केली, तर त्यांची स्टोरी टेलिंगची पद्धत असेल किंवा त्यांचं एक डिरेक्टर म्हणून विजन असेल, तर तुला असं काय वेगळेपण जाणवतं इतरांपेक्षा त्यांच्यात? हे बघा, तुम्ही आता नागेश सरांची जी कामं पाहिली असतील ना, त्यातनं म्हणजे आता तुम्ही इक्बाल पाहिला, डोर पाहिलात, म्हणजे असंख्य सिनेमा, लक्ष्मी नावाचा त्यांचा एक खूप सुंदर सिनेमा आहे, किंवा सिटी ऑफ ड्रीम्स हे त्यांचं व्हेंचर वेब सिरीज मधलं. तुम्ही पाहिल्यावर तुम्हाला लक्षात येईल की हे माणसांभोवती खूप जास्त फिरतं आणि स्टोरी तर असतेच सुंदर, पण त्या कॅरेक्टरवर इतकं बारीक बारीक काम केलेलं असतं की तुम्ही त्या कॅरेक्टरच्या प्रेमात पडून तुम्ही त्या स्टोरीचा भाग होता. खरे म्हणजे इक्बालमध्ये सुद्धा इक्बाल जेव्हा मॅच खेळायला जातो आणि तो एक ऍक्शन करतो अशी की हे चक्रव्यूह तो तयार करतोय आणि मग बॉलिंग टाकतो आणि मग तो आउट होतो. सो आपण सुद्धा असं केलंय त्यांनी. सो आपण त्या कॅरेक्टरच्या प्रेमात पडतो. सो नागेश सर कॅरेक्टर्स फार बारकाईनं तयार करतात. आणि नंबर 1 म्हणजे आता जेव्हा आम्ही काम करायला जातो ॲज ॲक्टर्स त्यांच्याबरोबर काम करतो, तेव्हा सुरुवातीचं ब्रीफिंग सोडलं म्हणजे त्या सीनमध्ये काय स्टेक्स आहेत किंवा काय नकोय हे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी ते सांगतात
ओके. ते तुम्हाला अजिबात सांगत नाही हा डायलॉग असा घे, हा, नाही हा सीन असा कर, असं ते काहीच नाही सांगत. मग ही प्रोसेस कशी असते मला थोडं सो डिटेलमध्ये सांग. एक सीन आला असेल, म्हणजे आता आमचा काय फॉर एक्झाम्पल याच्यातला इंटरोगेशनचा एक सीन आहे ओके. ज्याच्यात अक्रॉस द टेबल बसलोय, काही मुवमेंट नाही, आत्ता जसे आपण बसलोय तसाच सीन आहे. इथे आणि मिसेस देशपांडे. इथे मिसेस देशपांडे आहेत आत्ता ज्या आहेत त्या, आणि इकडे तेजस, एसीपी तेजस आहे. मध्ये टेबल आहे, 6 पानी सीन आहे तो, ओके. 6 पानांचा. आम्ही फक्त बोलणं आहे, टेबल टेनिस चाललेलं आहे, गिव्ह अँड टेक, गिव्ह अँड गिव्ह टेक अँड टेक, फक्त. गिव्ह अँड टेक, गिव्ह अँड टेक चाललंय. आता हे सगळं करत असताना हा डायलॉग असा घे, मग याचा व्हॉल्यूम असा असू दे, किंवा याचा टोन असा असू दे, असं ते काहीच नाही सांगत. ओके. ते तुम्हाला या सीन मध्ये काय काय लागलेलं आहे, किंवा या सीन मुळे पुढे काय घडणार आहे, Impact आणि काय create याच्या होणार आहे. आधी काय झालेलं आहे, हे ह्याची तुम्हाला आठवण करून देतात. तुमचं तुम्हालाच लक्षात येतं की अच्छा असं असं आहे, मग मला माझं कॅरेक्टर आत्ता असं वागेल, हे तुमचं तुम्हालाच कळतं. आणि मग ते सांगतात की मग आता तुम्ही भरा रंग त्याच्यामध्ये. काय ना, आपण असे 2 कलरिंग बुक्स मिळतात बघ. एक असतं की ज्याच्यामध्ये गाईडलाईन्स असतात हो, की इथे हाच रंग भरायचा, ते नंबर्स दिलेले असतात त्या खाली, नंबर्सवर आपण mention रंग असतात. भरायचे, एवढंच काम असतं. ते दिसताना छान दिसतं, पण आपल्याला माहिती असतं की खरं तर हे काही मी जाण तयार नाहीये नाही केलंय, त्याच्यात, ते- त्याच्यात मी काही तयार नाही केलंय, बरोबर. मी फक्त रंग भरले. पण समजा रिकामा कॅनव्हासच दिला तुम्हाला, तर पहिले तुम्ही चुकाल, पण जसं तुम्हाला त्या रिकाम्या कॅनव्हासची कल्पना येईल की हे केवढं आहे आणि याच्यात काय रंगच छान दिसू शकतात, तेव्हा तुम्ही जे त्याच्यामध्ये क्रिएट कराल, तेव्हा तुम्हाला असं वाटेल की हा यार हे मी केलंय, खरे. हे मी तयार केलेलं आहे. सो ते नागेश सर तुम्हाला तसा रिकामा कॅनव्हास देतात. त्यांच्या गाईडलाईन्स फक्त काय इंटेन्सिटी असली पाहिजे एवढंच आहे. हे ऐकायलाच इतकं इंटरेस्टिंग वाटतंय. नाही. असं बिहाइंड द सीन्स वगैरे बघितले पाहिजे. अरे क्रेझी, म्हणजे तो माणूस इतका ऍक्टिव्ह असतो, म्हणजे ते इतके ऍक्टिव्ह असतात की त्यांचा आवाज बसतो कधी कधी, अरे बापरे. आणि हे शून्य आरडाओरडा करून, शून्य. नागेश कुकुनूर हा माणूस आरडाओरडा करतच नाही, आणि तरी आवाज बसतोय. त्यांचा आवाज बसतो, कारण त्यांना आणखी हवं असतं, आणखी हवं असतं. म्हणजे असं नाही की हा एक सीन केला तो झालाय परफेक्ट, पण त्यांना असं वाटतं की नाही, आपण आहे, जसं तुम्ही काहीतरी करू शकता, आणखी काहीतरी आपण याच्यामध्ये. जसं मगाशी म्हटलं की कलरिंग बुक आहे, त्याला शेडिंग काय आहे, त्याला डिटेलिंग काय आहे. करेक्ट. सो ते सगळं ते त्यांना हवंच असतं, एक्स्ट्रा वेगळं काहीतरी, आणखी थोडंसं जास्त, की जे कदाचित त्यांनी पण इमॅजिन केलं नसेल. सो हे काम आहे त्यांच्या ऍक्टर्सचं. म्हणजे जे आम्ही सिटी ऑफ ड्रीम्स मध्ये हो. केलं, म्हणजे प्रिया बापटने केलं, मी केलं, अतुल सर होते, सचिन पिळगावकर सगळी सर कमाल होते, होती उदय cast. टिकेकर सर. सो त्यांना एकतर मराठी ऍक्टर्स भयंकर आवडतात, आणि हे त्यांनी त्यांच्या मला हा इंटरव्ह्यूज पण मध्ये. प्रश्न ऍक्च्युली होता, कारण त्यांचं जे बॅकग्राऊंड आहे ते हैदराबाद साईडचे, बरोबर, तेलंगणा, बरोबर. आणि वेब सिरीज मध्ये तर ऑलमोस्ट सगळे मराठी ऍक्टर्सच आपल्याला जास्त दिसतात. बरोबर. तर हा रॅपो कसा जुळतो? मला माहित नाही. ते जेव्हा सिटी ऑफ ड्रीम्स पहिल्यांदा त्यांनी केलं, तेव्हा ते एकतर होतं सगळं महाराष्ट्रीयन बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड होती. सो त्यांनी हाच विचार केला की महाराष्ट्रीयन बॅकग्राऊंड असेल तर त्याला ऑथेंटिक दाखवण्यासाठी मराठी ऍक्टर्सच पाहिजेत. पाहिजे. बरोबर. आता हे सगळं घडवत असताना त्यांनी काही काही ऍक्टर्सवर विश्वास ठेवला की ह्याच्यात हे तुम्ही जग बनवा माझ्या बरोबरीने, आणि ते आपल्या मराठी ऍक्टर्सनी दाखवलं करून. म्हणजे मी त्याचा एक छोटासा भाग होतो, पण प्रिया असेल, अतुल सर हो. असतील, जे आणखी पण पुढे दोन सीझन्स त्यांनी केले सिटी ऑफ हो. ड्रीम्सचे. सो त्यांनी ते इतक्या सफाईदार पद्धतीनं तयार केलं की त्यांना खरंच मराठी ऍक्टर्स आवडू लागले. आणि मला फार बरं वाटलं हे जाणून की यार, नागेश कुकुनूर सारख्या डिरेक्टरला मराठी ऍक्टर्स बरोबर काम करायला मज्जा येते, छान वाटतं. मग पण असंही वाटतं की जर का हे छान वाटतं तर ते छान वाटत राहायला पाहिजे. बरोबर आहे, ती आपली जबाबदारी हा, आहे. एक कुठला तरी चुकीचा अनुभव नको त्यांना. नाही. सो हे त्यांनी बऱ्याच इंटरव्ह्यूज मध्ये बोलून पण दाखवलंय की मला आवडतं मराठी ऍक्टर्स बरोबर काम करायला. सो आपल्या मराठी ऍक्टर्स, आपली पण जबाबदारी की आपण तितक्याच छान ताकदीने पद्धतीनं केलं पाहिजे ते. काम करूया. आपण माधुरी मॅम बद्दल बोललो, आपण नागेश सरांबद्दल बोललो, पण तुझं जे कॅरेक्टर आहे त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला सांग. सो आता हा पॉज ह्याच्यामुळे आहे की काय काय नाही सांगायचं हे मी स्पॉइलर आठवतं. अलर्ट.
हे मी आठवतो की हे नाही सांगायचं. ACP तेजस आहे. आता झालेलाच आहे सिच्युएशन अशी, तुम्हाला ट्रेलरमधनं कळलेलंच हो. आहे की मिसेस देशपांडे ह्या एकेकाळच्या सिरियल किलर होत्या, त्या जेलमध्ये होत्या, त्यांनी करून चालेत खून. त्यांचं झालेलं आहे सगळं करून. आता सुद्धा मर्डर्स होत आहेत आणि सगळ्यांना असं वाटतं ही सुटली आहे का काय, पळून गेली आहे का काय. न पण नाही, ती जेलमध्येच आहे. पण आता त्यांना बोलवलं जातं ही केस क्रॅक करायला, मदत करायला. आणि त्याच्यामध्ये हा ACP तेजस इन होतो, जो फक्त आणि फक्त मिसेस देशपांडेंबरोबर काम करणार या सगळे हे जे आत्ता रिसेंटली मर्डर्स घडत आहेत ते मर्डर्स सॉल्व्ह करायला. म्हणजे तुमच्या दोघांची टीम आहे असं म्हणू शकता. सो अरुण खत्री म्हणजे प्रियांशू चॅटर्जी हो. ते पात्र प्ले करतायत, ACP तेजस जे मी प्ले करतोय, आणि ऑफकोर्स मिसेस देशपांडे जे माधुरी मॅम प्ले करतात. या तिघांनी मिळून ते सॉल्व्ह करायचं आहे. आता ते सॉल्व्ह करता करता त्यांनी हे बरोबर केलंय का त्यांनी खूप मोठी चूक केली. कारण तुम्ही एका सिरियल किलरवर विश्वास ठेवताय. एका सिरियल किलरवर विश्वास ठेवून ही रिस्क आहे. आणि हे काय म्हणू, ते जुगार आहे हा. हे त्यांनी असं येऊ शकतं की त्यांनी खूप मोठी चूक केली आणि आता बसली एक नाही सापडत आहे, एकाला आपण सोडतोय. एक्झॅक्टली. सो हे तुम्हाला आता सिरीजमध्ये कळतच जाईल. पण ते इतक्या वेगवेगळ्या पद्धतीनं आपण त्या खोलात जाणार आहोत की त्या पद्धती आय डोंट थिंक तुम्ही इमॅजिन पण केल्या असतील. ट्रू. एज ऑफ द सीट आपण कायम ऑडियन्स राहणार आहे. कम्प्लीट. तुझा आवडता जॉनरा काय आहे? म्हणजे आतापर्यंत तू खूप वेगवेगळ्या पद्धतीचं काम केलंय. म्हणजे सिरियल्स पासून, मी अग्निहोत्रापासून फॅन आहे, तर सिरियल्स केल्यात, वेब सिरीज केल्यात, फिल्म्स केल्यात. तर या सगळ्यामध्ये क्राईम थ्रिलर तुला जास्त आवडतं का रॉमकॉम, मम्बलकोर? असं म्हणजे तुझा सिद्धार्थ चांदेकरचा पर्सनल प्रेफरन्स काय? असं मला पाहायला काय आवडतं हे मी तुला सांगू शकतो. काम करायला मी ते पण सांगतो. पाहायला मी असे फार सिटकॉम बघत नाही. ओके. मला ते पटकन कनेक्ट होतं. एक फ्रेंड्स काय ते आहे ते तेवढं मी पाहतो. पण सस्पेन्स किंवा सायफाय ओके हे बघायला मला खूप आवडतं. रिअल मर्डर केसेस ज्या दाखवल्या जातात, क्राईम डॉक्युड्रामा असतील, क्राईम डॉक्युड्रामाज असतील, डॉक्युमेंटरीज मला खूप आवडतात बघायला. म्हणजे हॉटस्टारवरच कॉस्मॉस नावाची सिरीज आहे. हो, जिओ हॉटस्टारवर कॉस्मॉस नावाची सिरीज आहे. नील डिग्रास टायसन हा एक खूप मोठा ॲस्ट्रोफिजिसिस्ट आहे. सो त्याचे मी सगळेच पॉडकास्ट आणि सगळे हे वाचतो, पाहतो, ऐकतो. ते मला पाहायला खूप आवडतं. सो ते, आणि मध्येच मला असे रॅन्डम इन्स्टंट कर्मा व्हिडिओज वगैरे हे पण बघायला मला खूप आवडतं. किंवा फनी पेट्स व्हिडिओज वगैरे कोणाला नाही आवडत. म्हणजे हे पण मला बघायला आवडतं. सो माझं असं ते खूप विचित्र आहे काहीतरी पाहणं. माझी बायको तर म्हणते तू वाटेल ते पाहतोस, ते युट्यूब उघडलं की काय मोबाईलचा रिव्ह्यू कशाला बघायचा आहे तुला, तू घेणार पण नाही तो मोबाईल. पण एक आपलं जरा पोरांना गॅजेट काय आहे, म्हणजे आता काही नवीन कॅमेरा झाले, मी घेणार नाहीये, पण मला त्याचा रिव्ह्यू बघायचा आहे, माहिती पाहिजे मला माहित. सो माझं व्ह्यूइंग असं आहे. पण जॉनराज म्हणशील, लव्ह स्टोरीज मला आवडतात, मला खूप जास्त आवडतात. त्याच्यामध्ये म्हणजे मला इम्तियाज अली लव्ह स्टोरीज आवडतात बघायला, की त्याच्यामध्ये त्या पात्रांमध्ये सुद्धा एक वेगळी डेप्थ आहे. कॅरेक्टर ड्रिव्हन स्टोरीज जास्त आवडतात मला. ते खूप आवडतं बघायला. हां, आणि करायला म्हणशील तर काय यार, जे पात्र चांगलं येईल ते करायला आवडतं. असं नाही की मला आता फक्त ॲक्शनच करायचं आहे आणि चांगल्या लव्ह स्टोरीज मी गमावून बसलो, तर असं नाही होणार. सो जी समोर चांगली स्टोरी येईल, जे चांगले म्हणजे 3-4 क्रायटेरियाज आहेत, उत्तम स्टोरी, अप्रतिम दिग्दर्शक, अप्रतिम सहकलाकार आणि सुंदर पैसे, हे मला सगळं करायला आवडतं. यात सगळं जमून आले. हां, यावंच लागतं ना यार. पण तू आता म्हणजे ही क्राईम थ्रिलर आहे, तर याच्यासाठी रेफरन्स म्हणून किंवा अभ्यास म्हणून अशा कुठल्या सिरीज आहेत की तू बघितल्यात? हे बघ, मला ऑनेस्टली बघाव्या नाही लागल्या, कारण मी पाहत आलोच आहे हे क्राईम थ्रिलर्स वगैरे सगळ्या आधीपासूनच. आता ते पात्रच असं आहे ना की मी त्या पात्राबाबतीत विचार करत राहिलो की हे कसं प्ले करता येईल, कारण त्याला आहेत काही कांद्याच्या सालीसारख्या
त्याला लेयर्स आहेत. स्पॉइलर अलर्ट. हा, तर त्याला ते लेयर्स खूप आहेत. आता ते कसं प्ले करायचं ह्याचे मी काही काही टिपून ठेवतो रेफरन्सेस. खऱ्या आयुष्यातलेही लोक कसे वागतील हे पाहतो. काही सिरीज पाहिलेली असते, कुठला तरी सिनेमा पाहिलेला असतो, त्यातनं निवडतो. पण हे सगळं अंमलात आणायच्या आधी माझ्या दिग्दर्शकाचं काय म्हणणं आहे, ऑब्व्हियस. त्याला ते कसं हवंय. कारण मला लाख वाटेल की मी असं करून बघतो, पण माझ्या दिग्दर्शकाला ते नकोय, तो उगाच काय करू मी तिकडे. तर मग मला असं वाटतं की हे सगळं प्रिपेरेशनची बाजू ही शूटिंगवर जायच्या आधीची असते. सेटवर गेलो की दिग्दर्शक तुम्ही सांगा कसं पाहिजे, कारण ही तुमची स्टोरी आहे, माझी नाहीये. बरोबर आहे. मी त्यात रंग भरणार आहे, पण बाकी सगळं मेन पेपर पेन्सिल तुम्ही दिली मला, सो तुम्ही सांगा काय करू. बरोबर आहे. तुला काय प्रकारचं पाहायला आवडतं? मला क्राईम थ्रिलर्स आवडतातच. खरं सांग. मी मिसेस देशपांडे, आपण जे पहिले बोललो, एवढ्या कॅरेक्टर मध्ये शिरू नको, ते आम्ही वर्षभरापूर्वी केलेलं आहे ऑलरेडी. नाही, पण ऑन अ सिरियस नोट, प्रॉडिगल सन नावाची एक सिरीज आहे. आपण जे बोलतोय आता ते तशीच आहे की एक कार्डिओ सर्जन आहे आणि तो सिरियल किलर आहे. आणि त्याचा जो खूप म्हणजे मला तरी आवडली, छान आहे कशावर ती. आता बघा, जिओ हॉटस्टारवर नसेल तर बोलू नको. नाही, ती आपल्याकडे बहुतेक कशावरच कुठल्याच प्लॅटफॉर्मवर नाहीये. पण त्याच्यात असंच आहे की त्याचा जो मुलगा आहे, तर आपण म्हणतो ना की लाईक फादर लाईक सन, तर तो आपल्या वडिलांसारखाच हुशार आहे, पण कुठेतरी की आपल्या वडिलांसारख्याच सिरियल किलर टेंडन्सीज त्याच्यामध्ये पण आहेत का, अशा पद्धतीचं त्याचं एक काय म्हणतात कॉन्फ्लिक्ट आहे. आणि त्याला ते नकोय की मी माझ्या वडिलांसारखा नाहीये हे प्रूव्ह करायला तो FBI मध्ये म्हणजे जे असतात ना की रिपोर्ट्स तयार करतात, की त्याला शब्द आहे म्हणजे क्राईम प्रोफाईल तयार करतात, की आता सपोज इथे असे मर्डर होत आहेत, हा सिरियल किलर येतो, तो कसा असेल, साधारण त्याचे लाइकिंग्स काय असतील. तर तो FBI मध्ये काम करतो. आणि जेव्हा सिरियल किलर असतात, त्याला केस सुटत नसते, तेव्हा तो त्याच्या सिरियल किलर वडिलांची मदत घेतो. तर आणि ती माझी फार आवडती सिरीज आहे, त्याच्यामुळे मी जास्त एक्सायटेड आहे. एक तर तुम्ही माझं नाव ठेवले, मिसेस देशपांडे ठेवले, त्यात तुम्ही माझं आवडतं. पैसे मग नाही, मी हॉटस्टारला पत्र लिहिणार आहे. पडलीस की मग काही बोलू ते काही देणार नाही. नाही, पण मला एवढी छान अपॉर्च्युनिटी मिळते गप्पा मारायला. आणि एक जसं आपण मगाशी बोललो ना की बिहाइंड द सीन्स काय घडतं ते जाणून घ्यायला मला फार मजा वाटते. तर त्याच्यामुळे आय एम व्हेरी ग्रेटफुल टू जिओ हॉटस्टार की त्यांनी ही अपॉर्च्युनिटी मला दिली आहे. थँक्यू. मला पण चांगली गप्पा मारायची संधी मिळते. त्याच्यामुळे हे झालं की पण प्रॉडिगल सन बघ नक्की, 100%. आणि मला हे पण छान वाटतं की आपल्याकडे थोडे वेगळे जॉनराज एक्सप्लोर होत आहेत. कारण साधारण सिरियल किलरचं वगैरे आतापर्यंत एवढं आपल्याकडे नाहीये मटेरियल, जितकं आपण सपोज हॉलिवूडमध्ये बघतोय किंवा बाहेरच्या देशांमध्ये K-ड्रामामध्ये बघतोय. तर त्यानिमित्ताने एक नवीन गोष्टी आपण सांगतोय मराठीमध्ये, हिंदीमध्ये. तर हे मला पण मस्त वाटतंय. गंमत काय आहे, या सगळ्याचा पेव फुटला होता लॉकडाऊनमध्ये. हो, जेव्हा लॉकडाऊनमध्ये लोक घरी बसून होते, कोणालाही बाहेर जाता येत नव्हतं. एंटरटेनमेंट ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. खरंय. म्हणजे मी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये आहे म्हणून नाही बोलत आहे, पण मला सुद्धा एंटरटेन व्हावं लागतं. मला रियालिटीमधनं माझं डोकं बाजूला काढावं लागतं. मी बातम्या तर पाहतोच, मी रियालिटीशी पूर्णपणे कनेक्टेड आहे, पण मला ते थोडंसं त्या जगातनं वेगळं व्हायला आवडतं. म्हणून आपल्याकडे कलाप्रकार आहेत. जर एंटरटेनमेंट इंडस्ट्री नसती तर लॉकडाऊन कसं गेलं असतं मी इमॅजिनच नाही करू शकत. हा मुद्दा आहेच. सो त्या दरम्यान खूप साऱ्या वेगवेगळ्या जॉनराच्या, वेगवेगळ्या भाषांमधल्या वेब सिरीज म्हणू नका, सिनेमे म्हणू नका, ही लोकांनी पाहायला सुरुवात केली आणि त्यांची चव बदलली. खरे. आता आपण ही जी वेब सिरीज करतोय मिसेस देशपांडे, ह्या प्रकारचं आधी काही होऊन गेलंय का? तर होऊन गेलेलं आहे. पण आपण कशा प्रकारे दाखवतोय ऑडियन्सेसना, आपण त्यांना काय नवीन चटकदार देतोय, पण ह्याचं सुद्धा भान ठेवून की ते रिस्पॉन्सिबिली घडलं पाहिजे. याचं सुद्धा भान ठेवून की हा काय आता उगाच ते फ्लॅशी दाखवायचं म्हणून केले नाही, तसं नाही. प्रेक्षकांना सुद्धा ठहराव आवडतो, प्रेक्षकांना सुद्धा एज ऑफ द सीटवर राहणं आवडतं, क्लिफ हँगर्स आवडतात. खरे. पण ते तशा प्रकारे त्यांना ट्रीट करता आलं पाहिजे. आणि मला नाही वाटत की म्हणजे मला असं वाटतं की नागेश कुकुनूर इज द परफेक्ट मॅन फॉर दिस जॉब, कारण त्यांना ते व्यवस्थित सापडलेलं आहे. आणि या वेब सिरीजमधनं तुम्हाला ते नक्कीच पटणार आहे. सो मला मूळ सांगायचा मुद्दा हा, मला आनंद आहे की लोक वेगवेगळ्या भाषांमधल्या मग
तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नडा हे पाहायला लागलेत. लोक गुजराती सिनेमे आपल्याकडे, बघतायत. मराठी सिनेमे आणखी वेगळ्या पद्धतीनं होऊ लागलेत आपल्याकडे. बंगाली सिनेमे पाहतायत लोक. आणि मुख्य म्हणजे लोक डब पण नाही करत. ज्या भाषेमध्ये तो सिनेमा घडलाय तो ॲज इट इज बघतात की चला मी सबटायटल लावेन आणि पिक्चर बघेन. अशी गंमत हीच आहे ना, प्रत्येक भाषेचं ना एक रिदम असतो आणि तो रिदम आपल्याला खूप आवडतो. भले आपल्याला कळणार नाही हा काय बोलतोय, पण आपण सबटायटल्स वाचतो आणि त्या रिदम मधनं ना आपल्याला तो माणूस खराखुरा कसा बोललाय हे कळतं. खरे. आणि मग आपल्याला त्या पात्रावर प्रेम करावं किंवा त्याला काय त्याच्यावर हेट करावं हे आपण ठरवू शकतो. सो त्या भाषेची सुद्धा तेवढीच गंमत आहे. आणि हीच ना एंटरटेनमेंट इंडस्ट्रीची ताकद आहे की तुम्ही म्हणजे जर एक छान सिनेमा बनवताय, एक छान स्टोरी सांगताय, तर तुमच्या रिजनच्याही कितीतरी पलीकडे जाऊन एक व्यक्ती बघतीये तुम्हाला, तुमचं कल्चर समजून घ्यायचा प्रयत्न करते. हे फक्त ह्याच म्हणजे काय म्हणतात, सिनेमा खूप त्याच्यासाठी उत्तम माध्यम आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. आपण बोलतोय की वेगवेगळे प्रकार की न्यू एक्सपेरिमेंट्स होत आहेत. मराठीत पण तू म्हटलं की आता जसं दशावतार चालला किंवा गोंधळ आहे, त्यांनी पब्लिसिटी पण सुंदर केली. बरोबर. तर तुला काय वाटतं एक ऍक्टर म्हणून आणि एक व्ह्युअर म्हणून की मराठीमध्ये असे काय अनएक्सप्लोर्ड जॉनराज आहेत किंवा विषय आहेत की ह्याच्यावर आता काम झालं पाहिजे, हे अजून आपल्याला नाही दिसलेलं, आता मराठीत अशा विषयावर पिक्चर आले पाहिजेत? मला वाटतं की आपण जेवढे रूटेड असू तेवढीच त्याची जादू वाढत जाणार आहे. अग्रीड. आपण इन्फ्लुएन्स्ड होऊन जेव्हा एखादा सिनेमा करतो, मला नाही वाटत की आपण हिंदी सारखे सिनेमे बनवायला पाहिजे. नाही, बरोबर आहे. आपल्याकडे तेवढे बजेट्स नाहीत. सो मग ते अटेम्प्टच नको ना करायला. आपल्याकडे रूटेड जे जे आहे तेच इतकं सुंदर आहे. मला तरी असं वाटतं आपल्या सिनेमांमध्ये आपण आपल्या मराठी साहित्यातलं 20% पण एक्सप्लोर नाही केलेलं. आणि जे जे म्हणजे पुस्तकांवर आधारित पिक्चर्स आहेत ते ऑलमोस्ट मला वाटतं की सगळे चांगले आहेत आणि खूप त्याचं कौतुक झालेलं आहे. आता हेच बघ, सस्पेन्स थ्रिलर्स किंवा हॉरर जॉनराज, नारायण धारपान सारखं, रत्नाकर मतकरी आहेत, आपल्याकडे इतकं साहित्य आहे. जे आता ऋषिकेश गुप्ते करतोय, जारण नावाचा सिनेमा त्यांनी केला. अप्रतिम लेखक आहे, पण ते घडवण्यात आलं. सो मला असं वाटतं, आणि ते सुद्धा आपल्या आता जारण प्रेक्षकांना का भावला, कारण तो रूटेड होता, तो आपल्या मधला होता. दशावतार का आवडला, कारण तो कम्प्लिटली रूटेड होता. तो आपला विषय होता, आपली माती, आपलं सगळं होतं ते. सो आपण जितकं आपलं दाखवू तितकंच सुंदर आहे. पण याच बरोबरीने आपण मॉडर्न सिनेमाही दाखवला पाहिजे, रूटेड, पण तो मॉडर्नही दाखवला पाहिजे. मे बी अशी एखादी स्टोरी की आपलं रूटेड, आपलं कल्चर पण आहे आणि काहीतरी सायफायची जोड पण त्याला मिळते. करेक्ट आहे. असं येऊ शकतं. म्हणजे आत्ताच उत्तर नावाचा सिनेमा आलेला आहे माझ्या मित्राचा, क्षितिज पटवर्धनचा, ज्यांनी काय आई आणि AI याच्यामधला एक काय म्हणू, एक संगम काय आहे, म्हणजे त्याबद्दल त्यांनी खूप चांगलं भाष्य केलेलं आहे. सो हे पण घडतंय. मला फक्त असं वाटतं दोन्ही बाजूंनी तो विचार करायला हवा, ऑडियन्सेसनी सुद्धा आणि मेकर्सनी सुद्धा. एकतर मेकर्सने ऑडियन्सेसनं गृहीत धरणं बंद केलं पाहिजे की हा ये ऐसा बनाया तो आएंगे प्रेक्षक. नाही, असं नाही होत आता. असं काही अजिबात नाही. तुम्हाला चांगलंच बनवावं लागतं. ते कॅरेक्टर आवडलं पाहिजे. ठीक आहे, ते चांगलं आहे, ते विलन आहे, ते ग्रे शेडचं आहे, तो लेटर पार्ट झाला, पण मला तो कॅरेक्टर भावलं पाहिजे. आता धुरंधर आला, आपण बघतोय की अक्षय खन्ना एक विलन कॅरेक्टर आहे, पण तरी सुद्धा लोकांना ते का अपील होतंय, कारण ते आता ते आपण म्हणू नाही शकत की रिलेटेबल आहे, पण ज्या कन्व्हिन्सिंगली ते पोर्ट्रे केलं गेलंय, तर असे जे आणि कॅरेक्टर बिल्डिंगवर जितकं काम होईल, म्हणजे आपल्याकडे युजली असं होतं की स्टोरी असते, चला ही स्टोरी आहे, हा स्टार्ट आहे, हा मिडल आहे, एंड आहे, पण त्यात जर कॅरेक्टर फुलत नाही तर मजा नाही, असं मला वाटतं. सिम्पल विलन आता आपल्या शोशी निगडीत सुद्धा आहे, मिसेस देशपांडेशी. विलनची गंमत अशी आहे ना की जर का तुम्हाला त्याची भीतीच नाही वाटली तर मग त्या विलनला काहीच अर्थ नाही. खरंय. जर का तुमचा हिरो त्या विलन समोर पडला नाही किंवा तोंडावर आपटला नाही तर त्या विलनची ताकदच काही कळत नाही. नंतर तो हिरो नंतर उठून पुन्हा एकदा मात करतो त्याच्यावर, तेव्हा हिरो जास्त मोठा होतो. तुमचा विलन जितका ताकदवर आहे तेवढाच तुमचा हिरो आणखी जास्त मोठा होतो. अग्रीड. हेच मिसेस देशपांडेमध्ये सुद्धा आहे. म्हणजे आता मिसेस देशपांडे विलन आहे का हिरो आहे हे तुम्हाला 19 तारखेपासून कळेलच. पण माधुरी मॅमनी ज्या प्रकारे ते साकारलेलं आहे पात्र, ते तर तुम्हाला भयंकरच आवडणार आहे.
फॉर शुअर. आणि मला म्हणजे आपण सिरीजबद्दल बोलतोय, आय एम शुअर की सिरीज तर अमेझिंग आहेच तू जे सांगतोय, पण आपण ऑन अ साईड नोट आपण जे मराठी पिक्चरबद्दल बोलतोय किंवा मराठीमध्ये जे नवीन नवीन एक्सपेरिमेंट होत आहेत, तर मला आणि एक प्रश्न कायम पॉडकास्टमध्ये विचारला जातोय, क्लिशे प्रश्न आहे की मराठी पिक्चर का चालत नाहीत किंवा मराठी पिक्चर का चालतात किंवा मराठी पिक्चर कधी चालणार. तर ह्याच्या पलीकडे जाऊन मला एक असं विचारावंसं वाटतं की मराठी पिक्चर हा ॲम्बिशियस कधी होणार. ॲम्बिशियस ॲज इन आपण पॅन इंडिया लेवलला रिलीज करतोय किंवा आपण वेगवेगळ्या भाषांमध्ये डब करतोय. आज मिसेस देशपांडे सारखी स्टोरी आहे, ती हॉटस्टारने इतका सुंदर प्लॅटफॉर्म दिलाय, हिंदीत होतीये म्हणून ती पूर्ण भारतभर पोचतीये. बरोबर. पण असेच एक्सपेरिमेंट मराठीत होत आहेत आणि ते भारतभर पोचत आहेत. हे कधी होणार? सी, आता याची गंमत काय आहे ना, की ह्याच्या मागे खूप सारे कॅल्क्युलेशन्स आहेत, जे कॅल्क्युलेशन्स नाही पोचत प्रेक्षकांपर्यंत. मला ही खात्री आहे की त्यांना वाटत असतं की आपला मराठी सिनेमा पॅन इंडिया जावा, ऑल ओव्हर द वर्ल्ड दिसावा, वेगवेगळ्या भाषांमध्ये रिलीज व्हावा. त्याच्या मागे काही कॅल्क्युलेशन्स आहेत ज्याचं ना पटकन असा फॉर्म्युला सापडत नाही. तो कधीतरी कोणाला तरी एकाला सापडणार आहे, कुणाला तरी एकाला. म्हणजे जसं सैराटने करून दाखवलं तसं मे बी. करेक्ट. पण सैराट आला 2015 मध्ये, बरोबर? 16 मध्ये आला. त्याच्यानंतर अजून मला नाही वाटत 100 कोटी करणारा सिनेमा आपण केलाय. बाई पण भारी देवा आला होता तेव्हा त्यांनी अटेम्प्ट केला आणि तो अप्रतिम चालला, म्हणजे बाप रे चालला सिनेमा. पण तरी सुद्धा आता हे 2 मोमेंट्स झाले. मला असं वाटतं की हे दरवर्षी घडायला पाहिजे, हे कॉन्स्टंटली झालं पाहिजे, तेव्हा प्रोड्युसर्सना पण एक कॉन्फिडन्स येईल. करेक्ट. आता आपण हे कायम बोलतो की तेलुगू इंडस्ट्री बघा कशी मोठी झाली किंवा तमिळ इंडस्ट्री कशी मोठी झाली. त्यांच्या एका घरामध्ये एकच इंडस्ट्री आहे. हा, म्हणजे तेलुगू मध्ये फक्त तेलुगू इंडस्ट्री आहे, हो, तमिळमध्ये फक्त तमिळ इंडस्ट्री. महाराष्ट्रामध्ये 2 इंडस्ट्रीज आहेत, एक मराठी आहे आणि एक बॉलिवूड आहे. हे एका घरात आहेत, एकाच घरात. अख्ख्या भारतामध्ये बॉलिवूड सगळ्यात जास्त पैसे महाराष्ट्रात कमवतो. हो, अख्ख्या भारतामध्ये मराठी सिनेमा सगळ्यात जास्त पैसे महाराष्ट्रातच कमवतो. हे 2 एका घरामध्ये 2 मोठाल्या इंडस्ट्रीज आहेत. आता जेव्हा या 2 मोठाल्या इंडस्ट्रीज एकमेकांबरोबर असतात, एकाच दिवशी एक मोठा हिंदी सिनेमा आणि एक मोठा मराठी सिनेमा, तेव्हा मनी पॉवर जो प्रकार असतो ना, डिस्ट्रीब्युशन लेवलला, तो एक पूर्ण वेगळा गेम आहे. तो आता या मराठी माणसाने अप्रतिम सिनेमा बनवलाय, पण त्याच्याकडे डिस्ट्रीब्युशनची तेवढी ताकद नाही. मला बघायचंय जर काही खूप मोठा बॅनर आला आणि खूप मोठा बॅनर म्हणाला की मला 20 शोज पाहिजेत तुझ्या थिएटरमध्ये, ते देणार असशील तर घे, नाहीतर माझा पुढचा सिनेमा तुला नाही देणार. ही म्हणण्यासारखी ताकद नाही आता आपल्याकडे. बरोबर आहे. ते म्हणतील ठीक आहे, नका देऊ. सो मग कितीही चांगला सिनेमा, आपण तर ही उदाहरणं अनेकदा पाहिलीत की खूप चांगले सिनेमे, हे एक मोठा हिंदी सिनेमा आला त्याच्यामुळे ते बाजूला पडतात. पण मला एक छान, म्हणजे याला एक्सेप्शन असं म्हणावंसं वाटतंय की आता धुरंधर आलाय, सगळीकडे चालतोय, पण पुण्यात मुंबईत उत्तर सुद्धा लोक गर्दी करतायत, बघतायत. आता तेच आहे ना. आता याचा विजय कुठे होतो? आशयामध्ये. की असा आशय घेऊन आलेला आहे क्षितिज आणि झी स्टुडिओज की हा, ते प्रेक्षकांना आवडतंय, प्रेक्षक प्रेम करताय, धुरंधरही पाहतील. आणि माझं म्हणणं आहे, पहा ना, मी धुरंधरही पाहायचा, पण आमचा उत्तरही बघायचा. हे पण घडलं पाहिजे. एका घरात 2 इंडस्ट्रीज नांदू शकतात, बरोबर आहे, पण कुणी कुणावर दडपण नाही आणलं पाहिजे की बाबा एवढे शोज नाही तर 4 शोज फक्त आणि तिकडे 25-26 शोज. असं खूप वेळा होतं की पिक्चर बघायचा असतो पण रिलीज झाल्यावर 2-3 दिवस सपोज आपण नाहीये आणि आपण फ्री होतो तोपर्यंत तो शोच राहत नाही. एक्झॅक्टली. सी, हे वर्क इन प्रोग्रेस आहे. सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. अगदी. आणि जे येतील, माझा पूर्ण विश्वास आहे, आम्ही त्यासाठीच काम करतोय. म्हणजे असं नाही की आम्ही वर्षाला 10 सिनेमे करतो आणि मग प्रेक्षकांना असं वाटतं अरे तू तर प्रत्येक सिनेमात असतोस. असं नाही. आम्ही काही ऍक्टर्स आहोत आम्ही, जे अगदी ठराविक विषय, ठराविक सिनेमे एवढेच करतो की प्रेक्षकांना सुद्धा वाटलं पाहिजे की हा यार, याचा सिनेमा चांगला असतो. जे साध्य नाही झालंय अजून, पण ते होईल. मला ते साध्य करायची इच्छा आहे आणि मी त्यावर सुद्धा काम करतोय.
सो ते व्हावं यासाठीच सगळं काम चाललंय. आपण थोडं एक्सक्लुझिव्ह पण असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आय होप्स खूप आहेत. आय होप ते होईल. तुझे आता अपकमिंग प्रोजेक्ट्स काय काय आहेत? मिसेस देशपांडे तर आहेच आपण आहेच आहे, त्याच्यावरती, आणि मला असं वाटतं की जे ऑडियन्स आहे ते 100% बघणारच आहे पॉडकास्ट झाल्यानंतर सिरीज. अजून अपकमिंग प्रोजेक्ट्स काय आहेत? 1 जानेवारीला माझा सिनेमा येतोय, क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम, ओके. ज्याच्यामध्ये मी आहे, अमेय वाघ आहेत, हेमंत डोमे दिग्दर्शक. हेमंत डोमे तुमची टीम दिग्दर्शित. कमाल आहे. हो, आम्ही काहीतरी करत असतो यार. आवडतं, म्हणजे करायला पण आवडतं आणि प्रेक्षकांना हसवायला, रडवायला, त्यांना खेळवायला खूप जास्त आवडतं. प्राजक्ता कोळी आहे जी पहिल्यांदा मराठीमध्ये करते. मिसमॅच झालं होतं त्याच्यानंतर मराठी पहिलंच प्रोजेक्ट आहे तिचं. सचिन खेडेकर सर आहेत, त्याच्या बरोबरीनं हरीश दुधाडे, कादंबरी कदम, पुष्कराज चिरपुटकर यासारखे अप्रतिम ॲक्टर्स आहेत, आणि क्षितिजोग जी प्रोड्युसर पण आहे आणि ती काम सुद्धा करते. सो अशी एक टीम जमलेली आहे. ती मराठी शाळांबाबतीत आम्हाला काहीतरी सांगायचं आहे, आणि आपल्याकडे कमी होत चाललेल्या मराठी शाळांबाबतीत, मराठी माध्यम शाळांबाबतीत आम्ही काहीतरी बोलू इच्छितो. सो ते आम्ही 1 जानेवारीला जसं आपण डिस्कशन केलं आधी की रूटेड हवं. बरोबर. तर मला असं वाटतं की ही फार चांगली संधी आहे. आणि रुटेड राहण्याची सगळ्यात पहिली पायरी शाळा. खरे. सो लेट्स सी. आणि मराठी शाळांमध्ये तर हे प्रकर्षाने जाणवतं आता, कारण म्हणजे आजूबाजूला जी आपण शाळेतली मुलं बघतो ना, एक तर ऑलमोस्ट सगळे इंग्लिश मिडियमला आहेत, आणि सपोज म्हटलं की 57 किंवा 83, त्यांना त्या पोरांना मराठी आकडेच कळत नाहीत. बरोबर. म्हणजे ते आकड्यांचेच गोंधळ येते, ते बाकी भाषा आणि वाक्प्रचार आणि म्हणी आणि भाषेचं सौंदर्य. हे इंग्रजी माध्यम वर्सेस मराठी माध्यम असं नाहीये, अजिबातच नाहीये. खरं तर हे संस्कृती आणि संस्कारांबद्दल आहे. बरोबर. मी आहे इंग्रजी माध्यमाचा, पण माझ्या इंग्रजी माध्यमातल्या माझ्या मराठी शिक्षकाने माझं मराठी इतकं दांडगं केलं, माझं मराठी भाषेवरचं प्रेम इतकं मोठं केलं, माझं मराठी साहित्यावरचं प्रेम वाढवलं, माझ्या मराठी सणांबद्दल, मराठी संस्कृतीबद्दल त्यांनी मला इतकं समजावलं की मला ते आवडायला लागलं. तर आता माझं इंग्रजीही चांगलं आहे, पण माझं मराठी इतकंच दांडकं आहे. सो गंमत अशी आहे की हे संस्कार कमी होत चाललेत. त्याबद्दल आम्ही काहीतरी बोलतोय, आणि असं नाही की आम्ही काहीतरी काहीतरी बोलतोय. आम्ही शिकवायला जातोय ऑडियन्स, आम्ही अजिबात शिकवायला जात नाही. म्हणजे तेवढा हुशार झालाय, आम्ही एंटरटेनिंग पद्धतीनं काहीतरी सांगतोय, आणि त्यातला हिडन अर्थ आपल्या प्रेक्षकांना ओळखता येतोच, आणि ते ओळखतील. नक्कीच. आणि मला तुमच्या टीमचं एक कमाल हे वाटतं ना की जे आपण म्हणतो ना की प्रमोशन आहे, म्हणजे पिक्चर बनवणं हा एक पार्ट आहे आणि नंतरचं प्रमोशन पण तितकंच महत्वाचं आहे, तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही तितकंच काम करता. हो, हे असं अजिबात नाही म्हटलं पाहिजे कुणी की तुमचा सिनेमा पाहिलाच नाही आम्ही कारण तुम्ही प्रमोशनच नाही केलं. नाही यार, आम्ही फर्स्ट क्लास दाभाडेच्या वेळेला, जिम्मा 2च्या वेळेला आम्ही दिवस रात्र प्रमोशन केले. आम्ही झोप विसरलोय, जेवण विसरलोय, तापात सुद्धा आम्ही प्रमोशन केलेलं आहे, सर्दी खोकल्यात प्रमोशन केलेलं आहे, एवढ्याचसाठी की आम्हाला काय फक्त Tier 1 पुणे मुंबई पुरता नाही ठेवायचं आहे. म्हणजे तेवढा नाहीये मराठी सिनेमा. नाही, अगदी बरोबर. म्हणजे सगळ्या इंटिरियर्समध्ये सगळीकडे चालला पाहिजे तो सिनेमा. तो मग अहिल्यानगरमध्ये सुद्धा चालला पाहिजे, तो छत्रपती संभाजीनगरमध्ये पण चालला पाहिजे, कोल्हापुरात चालला, सोलापूर, सगळीकडे चालला पाहिजे. मला आठवते जिम्माची क्रेज. माझी आई अहिल्यानगरमध्ये राहते. सगळ्या सोसायटीतल्या बायका अगदी ठरवून या रंगाच्या साड्या नेसून आम्ही चाललोय पिक्चर बघायला. आणि हे सुद्धा लॉकडाऊन नुकतंच उघडलेलं होतं, 50% होते तेव्हा. ठीक आहे, करतोय प्रयत्न यार. पण ती क्रेज निर्माण होते ही मला खूप छान होपफुल गोष्ट वाटते. मलाही बरं वाटतं हे ऐकून. म्हणजे मराठी पिक्चर का चालत नाही यापेक्षा आता तो अजून कसा चालवता येईल, तो कसा मोठा करता येईल, तो कसा पॅन इंडिया लेवलला नेता येईल, बरोबर, हे डिस्कशन होणं मला जास्त महत्वाचं वाटतं. बरोबर. आणि त्याच्यात सोशल मीडियाचा पण रोल खूप मोठा आहे. मला तर असं वाटतं की सोशल मीडिया फार जास्त महत्वाचं आहे, आणि त्याचा योग्य वापर केला ना जर का, तर जादू घडवू शकतो. खरे. म्हणजे सिद्धार्थ चांदेकरची एक सोशल मीडियावरती पर्सनॅलिटी आहे, किंवा अमेय वाघची सुद्धा एक पर्सनॅलिटी आहे की त्याच्यामुळे ते आपल्याला काय म्हणतात, एक अटॅचमेंट तयार होते, किंवा एक
रॅपो म्हणू शकतो आपण. रॅपोच तयार रॅपो होतो, तयार कारण होतो. त्यातनं आपण बोलतो सुद्धा ना लोकांची. मी तुमच्याशी डिरेक्टली तुमच्याशी नाही, पण मी तुमच्याशी बोलतोय काहीतरी, मी सांगतोय काहीतरी. मला हे कळतं की सिद्धार्थ चांदेकर एक व्यक्ती म्हणून कोण आहे, त्याची पर्सनॅलिटी काय आहे, आणि मग मला असं वाटतं की अरे नाही, याचं पिक्चर बघायला गेलं पाहिजे. पण हे जास्तीत जास्त मराठी कलाकारांच्या बाबतीत घडावं असं मग कुठेतरी ते लॅकिंग आहे असं मला वाटतं. मी इतरांबद्दल नाही सांगू शकत. मी तुला माझ्याबद्दल सांगतो की मी हा पुरेपूर प्रयत्न करेन की मी रिचेबल असावं, मी रिलेटेबल असावं. ज्या दिवशी या दोन्ही गोष्टी माझ्याच्यानी जमणार नाहीत त्या दिवशी मी काम करणं बंद करेन. मी प्रत्येक वेळेला रिलेटेबल असलं पाहिजे, मी रिचेबल असलं पाहिजे. प्रेक्षकांना मला लोक जे मेसेजेस पाठवतात ते मी सगळेच्या सगळे वाचतो. मग त्यातले ट्रोलिंग मेसेजेस सुद्धा मी फार चवीने वाचतो. कौतुक करणारे मेसेजेस सुद्धा मी चवीने वाचतो. मी हे सगळं वाचतो. माझं असं अजिबात म्हणणं नाही आहे की मी कमेंट्सकडे फार लक्ष देत नाही, मी ट्रोलिंगकडे फार लक्ष देत नाही. नाही, मी देतो, मी सगळीकडे लक्ष देतो. आता त्याचा माझ्यावर किती परिणाम व्हावा हे मी माझ्या हातात ठेवतो. बरोबर आहे. नाही, आणि बातम्या पण येतात. आता एखादा ट्रोलर आहे, त्याला तू काही रिप्लाय दिला की त्याची लगेच बातमी होतेच. मला आवडतं खेचायला आवडतं. नाही, पण मला ते पण ॲक्च्युली विचारायचं होतं की आपण जेव्हा प्रमोशन करतोय किंवा पॉडकास्ट असतील, इंटरव्ह्यू असतील, असं खूप होतं की ॲक्टरच्या पर्सनल लाईफबद्दल जास्त बोललं जातं. मे बी मी तुला काहीतरी प्रश्न विचारतेय तुझ्या पर्सनल लाईफबद्दल, तू त्याचं उत्तर देतोय एकदम ऑनेस्टली, आणि त्याच्याच बातम्या होतात, त्याच्या सगळीकडे आउट ऑफ कॉन्टेक्स्ट बातम्या लागतात, मग त्याच्यावर कॅरेक्टर जजमेंट सुरू होतं. आणि जो मूळ मुद्दा आहे की आपल्याला आपली स्टोरी प्रमोट करायची, आपला पिक्चर प्रमोट करायचं आहे, ते कुठेतरी त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. तर हे आपण म्हणजे वाटतं का तुला की हे टाळू शकतो? मी कसं टाळू येत आहे म्हणजे प्रामाणिक प्रश्न आहे. हे मी कसं टाळू? ही जी माध्यमं ते घडवून आणतायत हे त्यांच्या हातात आहे ना, की त्या माध्यमांनी सुद्धा त्या अभिनेत्याची असेल, राज्यकर्त्याची असेल, किंवा कुठल्या खेळाडूची असेल, त्याची पर्सनॅलिटी कशी मांडायची. म्हणजे आता कुठली तरी व्यक्ती कुठल्या तरी विषयावर बोलली, त्यातला एकच तुकडा पकडून जर का तो पब्लिश केला तर ते चुकीचंच वाटणार आहे. बरोबर की अरे नाही, हा चुकीचं बोलला. अरे पण तुम्ही अख्खं तर वाचा ना, अख्खं तर बघा तो काय बोललाय. सो तुकड्यांमधून मीडिया करायचं असेल तर मग त्याला काही पॉईंट नाही. तुम्ही अख्खं दाखवा मग ती व्यक्ती काय बोलली ते. सो ते माध्यमांच्या पण हातात आहे की आपणच आपल्या कलाकारांना, आपल्या खेळाडूंना किंवा व्यक्तींना आपण कसं दाखवायचं ते त्यांच्याही हातात आहे. आणि त्यांचं जे काम आहे ते जास्त महत्वाचं आहे, ते जास्त प्रमोट झालं पाहिजे. ते पण झालं पाहिजे, आणि त्याचबरोबरीनं ती व्यक्ती खरी कशी आहे हे पण लोकांसमोर येत असेल तर काय हरकत आहे. ट्रू. छान गप्पा झाल्यात भरपूर, आणि फार वेगळी इंटरेस्टिंग माहिती कळाली. मी तर बघणारच आहे वेबसिरीज आल्यानंतर. त्यांनी मला जिओ हॉटस्टारवाल्यांनी पैसे दिलेले नाही आहेत, मी माझं नाव वापरून सुद्धा, तरी सुद्धा बघणार आहे. आणि मी तुम्हाला पण सांगेन ऑडियन्सला की तुम्ही नक्की बघा, कशी वाटते ते सांगा. कारण असे एक्सपेरिमेंट्स होणं, अशा वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे आज मिसेस देशपांडे ही एक मराठी बॅकग्राऊंडची स्टोरी आहे जी जिओ हॉटस्टार करते हिंदीमध्ये. जर आपण या स्टोरीला सपोर्ट करतोय तर आणखीन असे वेगवेगळे कथानक आपल्यासमोर येणार आहेत. तर ही ऑडियन्सची जबाबदारी. आता त्यांनी खूप छान तयार केलेली आहे सिरीज, त्यांच्या मागची जी काही मेहनत आहे ती त्यांनी सांगितलेली आहे. आता आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण ती बघितली पाहिजे सिरीज. थँक्यू. आणि तुम्ही सुद्धा सगळे एन्जॉय करा. या मिसेस देशपांडे यांच्या माध्यमातून आम्ही आमच्या मिसेस देशपांडेंना प्रमोट करतोय, तर यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब तर कराच. पण आमच्या ज्या मिसेस देशपांडे आहेत त्यांना लाईक सबस्क्राईब तर कराच. सबस्क्रिप्शन जरा आहे पण चांगलं आहे ते. तुम्हाला खूप काय काय मिळतं ना बघायला त्याच्यामध्ये. असं काय फक्त आमचाच शो आहे, खूप काय काय मिळेल. पण आमचा शो पण बघा, बिंज वॉच करा, शेजार पाजारांना सांगा आणि मज्जा करा. थँक्यू. चल, थँक्यू आम्हाला वेळ दिलास आणि इतक्या छान गप्पा मारल्या. थँक्यू मिसेस देशपांडे.